प्रभाग क्रमांक 12 गोरक्षणवाड येथे काँग्रेस पक्षाकडून सुनीता गजानन जीवतोडे ओबीसी तसेच यश दिलीप माकोडे या दोघांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। बल्लारपूर महानगरपालिका अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षातर्फे उभ्या असलेल्या डॉक्टर अलका वाढई यांच्या नेतृत्वाखाली हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत। दोन्ही उमेदवारांनी प्रभागातील सर्वांगीण विकासास प्राधान्य देत स्थानिक समस्या पूर्णपणे सोडवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। माझं नाव सुनीता गजानन जीवतोडे आहे। माझी सासू आणि सासरे आधीपासून काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक राहिलेले आहेत त्यांनी, आणि मला डॉक्टर अलका वाढई त्यांच्याकडून हे काँग्रेसची सीट मिळाली। मी येणाऱ्या समोर हे गोरक्षणवाडचं निरीक्षण करायला, त्याच्यामध्ये मला समजून आला का इथं रोडची फार समस्या आहे, आणि पाणीची आणि पोराचे जे आपण जे लोक सांगत आहे का जे शिक्षणाचं आहे त्यांना प्रॉब्लेम, की आमची जे स्कॉलरशिपची प्रॉब्लेम आहे त्यांना येत नाही असं काही, तर आम्ही समाज कल्याणकडून जाऊन बोलून त्यांचे प्रॉब्लेम हे सगळे सॉल्व्ह करून देणार येणाऱ्या वर्षात अगर आम्ही आलो निवडून। अजून जे आहे लोक म्हणत आहे का आपल्याला लाईटची प्रॉब्लेम आहे, लाईट नाही आहे, खंबे नाही आमच्या वार्डमध्ये, असं पण क्लिअर करून देणार। आणि इथं फाईल आम्ही समोर जाऊन CCTV कॅमेरा वगैरे लावायचा प्रयत्न करायचा विचार आहे। नाव यश दिलीप माकोडे, मी पंजाबतर्फे 12 नंबर SC गटातून उभा आहे। मी अलकाताई वाडी याच्या माध्यमातून मला तिकीट मिळाली आहे, आणि या वाड्यात बरेचसे समस्या आहेत, जसे की नाली आहे, ओपन फेसचे नाली आहे, आणि स्ट्रीट लाईटचे आहे, असे पुष्कळ म्हणजे परेशानी आहे। इथं सुशिक्षित लोक राहते सर्व, पण इथं त्याला असे काही हे नाही आहे, फक्त त्याचे हेच प्रॉब्लेम आहे की आम्हाला लाईट नाही मिळत रात्री। इथं जनवरची बडी परेशानी आहे, कारण की वन परीक्षा लागला आहे। तर आम्ही हेच प्रयत्न करू आमची सत्ता आल्यावर, किंवा जे पण आहे आमची एक पार्टी आल्यानंतर, की आम्ही हे जे पण प्रॉब्लेम आहे ते दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। विशेषतः विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणारा स्कॉलरशिपचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार असल्याचं आश्वासन सुनीता गजानन जीवतोडे यांनी दिलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता योगिता पाटेकर यांची रिपोर्ट, बल्लारशाह।